जसं 10वी झाली आहे, 11वी 12वी झाली आहे तेव्हापर्यंत मुलं मार्क्स मिळवण्यासाठी मागे लागलेले असतात. तसं पालकांचं प्रेशरही त्यांच्यावर असतं. जसं आपण इंजिनिअरिंग किंवा डॉक्टर या विषयाकडे जर पाठवलं तर बऱ्याचदा आपण विद्यार्थ्यांना आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलताना पाहतो. कुठलंही एम आता आपल्याला साध्य होत नाहीये आणि म्हणून आत्महत्येचा पर्याय हा कधीच योग्य नाही. बरोबर. एमपीएससी मध्ये पण असं घडतं. अच्छा. युपीएससी मध्येही असं घडतं. पण आता आयोगाने इतकं सोपं केलेलं आहे की एमपीएससी आणि युपीएससी या दोन्हीला सिलेबस हा अगदी वर्ड टू वर्ड सारखा आहे. नमस्कार, आपण पाहत आहात RCN डिजिटल न्यूज. मी दीक्षा भावे. मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक विशेष मुलाखत, ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे मार्गदर्शन, तेही शिक्षणाविषयी. आणि आपल्यासोबत आहेत आज डॉक्टर प्रीती राऊत मॅडम, ज्या MPSC लक्ष या अकॅडमीच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दिशा दाखवण्याचं काम करतात. नमस्कार मॅडम. नमस्कार. आम्हाला हे ऐकून आणि पाहून देखील खूप जास्त आनंद होतोय की तुम्ही एक सायन्स स्टुडंट आहात. BDS तुम्ही स्वतः कंप्लीट केलंय आणि त्यानंतर तुम्ही डेंटल सर्जन देखील आहात. बरोबर. त्यानंतर तुम्ही इतिहास सारख्या विषयात तुम्ही MA कंप्लीट केलं. सायकोलॉजी मध्ये तुम्ही MA कंप्लीट केलं. बरोबर. आणि आज तुम्ही MPSC लक्ष्यच्या माध्यमातून कित्येक विद्यार्थ्यांना, हजारो विद्यार्थ्यांना आणि कित्येक वर्षापासून तुम्ही दिशा दाखवण्याचं काम करताय. जे शासकीय सेवेमध्ये रुजू होण्याचं ज्यांचं स्वप्न आहे अशा विद्यार्थ्यांना तुम्ही मार्गदर्शन करण्याचं काम करता. आणि नक्कीच एक दिशा दाखवणं हे किती महत्त्वाचं असतं ते आम्हाला माहिती आहे, कारण प्रत्येक विद्यार्थी दशेतून गेलेला व्यक्ती असतो आणि करिअर निवडताना काय टेन्शन असतं, नेमकं मार्गदर्शन मिळणं काय गरजेचं असतं ते सर्वांना माहिती आहे. आणि त्यामुळेच मला असं वाटतं की तुमचं जे हे सर्व काम आहे, तुम्ही जे तुमचं स्वतःचं सामान्य विज्ञान नावाचं जे पुस्तक तुमचं आहे ते तुम्ही पब्लिश केलं आहे, ते आजही Amazonवर अवेलेबल आहे. तर तुमचं जे हे सर्व शैक्षणिक क्षेत्रातलं कार्य आहे ते पाहून तर मला संत तुकाराम महाराजांच्या ओळी आठवतात की जे का रंजले गांजले त्याची म्हणी जो आपले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, असं आम्हाला वाटतंय. कारण मार्गदर्शन करणं आणि दिशा दाखवणं नक्कीच खूप महत्त्वाचं काम आहे आणि ते तुम्ही करताय. त्यामुळे आमच्या RCN डिजिटल न्यूजच्या वतीने सर्वप्रथम तुम्हाला शुभेच्छा देते. आणि तुम्ही जे MPSC लक्ष्य अकॅडमी चालवता त्याविषयी सर्वप्रथम मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की कशा पद्धतीनं तुमची ही MPSC लक्ष्य अकॅडमी काम करते. बिलकुल, धन्यवाद. पहिले तर सर्वप्रथम RCN डिजिटलचं धन्यवाद करते. दीक्षा मॅमचं फार धन्यवाद, आभार मानते मी की आपण या प्रकारे विद्यार्थ्यांसाठी एक शैक्षणिक कार्यक्रम हा ठेवलेला आहे. तर मित्रांनो, प्रत्येकच गुरु हा महानच असतो आणि ते क्रेडिट न घेतलेलंच बरं. कारण विद्यार्थी हा जो घडत असतो तो त्याच्या कर्तृत्वातनं घडत असतो. त्याला योग्य मार्गदर्शन मिळणं अर्थात हे फार गरजेचं असतं. आणि मी असं म्हणते की हे मी माझं भाग्य समजते की या MPSC UPSC या एक्झामच्या माध्यमातून विद्यार्थी माझ्याकडनं घडू शकलेत, हे मी माझं भाग्य समजते. आणि अनेक विद्यार्थ्यांचं करिअर त्यामार्फत घडलेलं आहे. तर हा जो प्रवास होता दीक्षा मॅम, हा फार सोपा पण नव्हता. आमचं एक छोटंसं इन्स्टिट्यूट होतं. त्याचं नाव एन्कोड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट असं त्याचं नाव होतं. आणि त्याच्यामध्ये जे कोर्सेस व्हायचे ते व्होकेशनल कोर्सेस व्हायचे. पण ग्रामीण भागातून आलेला हा जो विद्यार्थी होता तो अत्यंत हुशार, कुशाग्र आणि बुद्धिमान. शिवाय तो मेहनती. त्याला काहीतरी करायचं आहे, परिस्थितीतनं मार्ग काढायचा आहे, परंतु त्याला कळत नाही की काय करायचं. मग फिटर आणि टर्नर सारखे कोर्सेस हे गरजेचे आहेतच, परंतु ते केल्यानंतर त्याची ग्रोथ कुठेतरी थांबते. नक्कीच त्याला जॉबची आवश्यकता असतं म्हणून तो ते करतो. म्हणून आम्ही प्रत्येक रविवारी विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं शिक्षण देणं सुरू केलं. प्रत्येक रविवारी. आणि विद्यार्थ्यांचा आम्हाला त्याच्यामध्ये चांगला रिझल्ट मिळाला. आणि तुम्हाला ऐकून गंमत वाटेल, अगदी मस्करीमध्ये एका विद्यार्थ्यांनी माझा एक व्हिडिओ घेतला. आणि तो व्हिडिओ मला म्हणाला तो की मॅम तुमचा व्हिडिओ घेऊ का. तर मला एक फार बरं वाटतं की मुलं मला आईसारखं बघतात. आणि मी त्याला म्हटलं घे ना, त्यात काय. आणि मग त्याने तो व्हिडिओ मला पाठवला गुगल ड्राईव्ह वरती आणि योगानेच मी तो YouTube वरती अपलोड केला.
आणि त्याला 24 तासाच्या आत 10,000 व्ह्यूज आले. अरे बापरे. आणि नंतर मला कळलं की अरे आपण हे मुलांना रविवारी एक क्लास देतो, यातनं मुलांना फायदा होतोय, पण जर आपण युट्यूबवर सोशल मीडियाच्या माध्यमातून आलो तर लाखो विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचू शकतो. आणि ज्यावेळी आम्ही हे फ्री क्लासेस चालू केलेत, आम्हाला युट्यूब बद्दल तिळमात्र कल्पना नव्हती. ओके. आणि केवळ 3 महिन्यांमध्ये त्याला 80,000 सबस्क्रायबर त्याने गाठले. अरे बापरे. आणि मग विद्यार्थ्यांचे त्यावरती मेसेजेस यायचे की आम्हाला तुम्ही जे शिकवता ते कळतं. अच्छा. आणि तेच माझ्यासाठी स्फुरण होतं की मुलांना ते आवडत आहे आणि ते प्रेरणादायी माझ्यासाठी सुद्धा ठरलं. तुम्ही सुद्धा एक स्त्री आहात, महिला आहात, किंवा ज्या मुली मला ऐकत असतील, कधीतरी आपण मामीला आत्याला बघत असतो. आफ्टर दॅट वॉज अ प्रेग्नन्सी पिरियड. ओके. आय टोल्ड यू आय थिंक यस्टरडे. तर माझा 8व्या महिन्याचा वेळ होता आणि तो ब्रिथलेसनेस असतो, आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो, पण तरी सुद्धा मी त्या पिरियड मध्ये मुलांना शिकवत राहिले. तुम्हाला ऐकून नवल वाटेल, माझी संप्रीता म्हणजे माझी लेक ही 4 दिवसाची होती. अरे बापरे. आणि मी तरी ते क्लासेस आम्ही ते कंटिन्यू केले होते. मग अनअकॅडमी, बायजू, टेक्स्टबुक, इथे विविध विद्यार्थ्यांना आपण भेटलो. आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्म पण वाढवलं. म्हणजे सध्या आपल्याला 2,54,000 सबस्क्रायबर आहेत. वाव, खूप छान. यू कॅन यूज सोशल मीडिया फॉर अ गुड कॉज. तुम्ही हा सोशल मीडियाचा वापर चांगल्या कामासाठी सुद्धा करू शकता. विद्यार्थी जुळत गेलेत, मग आम्ही त्यांचे व्हॉट्सअप ग्रुप, त्यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्टमध्ये राहिलो. मुलांना काही अडचणी आल्यात त्या आम्ही सोडवत गेलो. कारण कधी कधी पाठीवरती एक थाप सुद्धा दिशा मॅम फार गरजेची असते. 100%. स्फूर्ती ती मुलाला देत असते, बाहेर निघण्याचं बळ देत असते. आणि तुम्हाला सांगते की मी जितकं नाही केलं ना, त्यापेक्षा जास्त प्रेम त्या छोट्याशा खिडकीतून सुद्धा महाराष्ट्रभरातल्या विद्यार्थ्यांनी माझ्यावरती केलं. क्या बात आहे. आणि तीच गोष्ट मला सतत प्रेरणा देत राहिली की नाही मला करायचंय मुलांसाठी. त्याच उमेदीने आपण अमरावतीला सेंटर सुरू केलं. आता आपलं एक नवीन जे सेंटर आहे ते PR पोटे पाटील कॉलेजमध्ये एक नवीन डिपार्टमेंटच उभं राहतं. तुम्ही सुरू करता. आपण सुरू करतोय, ज्याच्यामध्ये MPSC, UPSC आणि बँकिंग शिवाय रीडिंग रूम, लायब्ररी ही सगळी फॅसिलिटी मुलांना तिथे मिळणार आहे. आणि ती सुद्धा कमी फीस मध्ये ती त्यांना तिथे उपलब्ध होणार आहे. या व्यतिरिक्त आपल्या युट्यूब वरती 4,000पेक्षा जास्त व्हिडिओज फ्री अवेलेबल आहेत MPSC लक्ष्यमध्ये. आणि मग मध्यंतरी जेव्हा एक पिरियड होता, त्या पिरियडमध्ये आपण हे पुस्तक जे तुम्ही उल्लेख केला ते सामान्य ज्ञानचं हे पुस्तक पण आपण आणलेलं आहे. आणि तुम्हाला कल्पना असेल यशचंद पब्लिकेशन, जे सर्वच जो विद्यार्थी आहे शिक्षण घेतोय त्याला यशचंद पब्लिकेशन माहितीच आहे. तर रेन अँड मार्टिन, RS अग्रवाल, ग्रोव्हर सारखी मोठी पुस्तकं त्यांची आहे. इंटरनॅशनल बुक सेलर आहे. आणि हे पुस्तक आपण संपूर्णपणे मराठी, इंग्लिश, बायलिंग्युअल लँग्वेज मध्ये आणलंय. यामध्ये अनेक आकृत्यांचा आपण वापर केलाय. जसं लहान मुलांना शिकवताना आपण पिक्टोग्राफी वापरतो ना, तसं प्रत्येक पेजवर तुम्हाला पिक्टोग्राफी दिसेल. अरे वा. स्टेट बोर्डाचा कंटेंट, NCERTचा कंटेंट, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, आणि हा संपूर्ण कंटेंट जो मुलांना 5वी पासून तर 12वी पर्यंत परीक्षेसाठी आवश्यक असतो. आणि विज्ञानाच्या भीतीपायी मुलं ती करत नाही, तर तो त्यांना सोपा जावा या भाषेमध्ये आपण तो त्यांना याच्यामध्ये सांगितलेला आहे. छान, खूप छान. आणि एक मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की जसं 10वी झाली आहे, 11वी 12वी झाली आहे, तेव्हापर्यंत मुलं मार्क्स मिळवण्यासाठी मागे लागलेले असतात. तसं पालकांचं प्रेशरही त्यांच्यावर असतं. पण कधी कधी काय होतं ना, आपण मार्क्स मिळवण्याच्या नादात आपल्याला नेमकं करिअर काय करायचं आहे. जसं आता मुलांना जास्त करून इंजिनिअरिंग, डॉक्टर आणि अधिक काही असं 1, 2, 3च त्यांना फॅसिलिटीज ज्या आहेत किंवा ज्या फॅकल्टीज आहेत त्या माहिती आहेत. पण बऱ्याचशा फॅकल्टीज आहेत ज्यामध्ये ते करिअर करू शकतात. जसं आपली शासकीय सेवेमध्ये पण बऱ्याचशा पोस्ट आहेत ज्यासाठी ते त्या प्रकारचं एज्युकेशन घेऊन तसं करिअर घडवू शकतात. त्यांना ते माहितीच नसतं. तर अशासाठी विद्यार्थ्यांनी काय करावं? सर्वप्रथम अभ्यास कुठून सुरू करावा आणि कशा पद्धतीनं करावा? अगदी बरोबर. MPSC, UPSC किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी ज्यावेळी आपण तयारी करतो, आपला अभ्यास मुळात हा खूप सखोल असला पाहिजे. मग हा सखोल अभ्यास करताना तुम्हाला माहिती पाहिजे, अवेअरनेस पाहिजे की आजूबाजूला काय घडतंय, करंट अफेअर्स काय आहे. उदाहरणार्थ मी तुम्हाला म्हटले की कलम 370 रद्द झाली. मग त्या कलम 370 वरती जे आहेत ते प्रश्न विचारले जातात. किंवा मध्यंतरी आर्किओलॉजिकल सर्व्हेमध्ये रामटेकला उत्खननामध्ये काही नाणी मिळाली आणि ती त्या राणीने बनवलेली नाणी होती. मग अशा ज्या गोष्टी असतात ज्या
चालू घडामोडीमध्ये महत्त्वाच्या असतात. अच्छा. हे तुम्ही मुलांना अगदी शालेय जीवनापासून शिकवू शकता. अच्छा. हाऊ टू रीड न्यूजपेपर खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे मुलं आपल्याकडे डॉक्टर इंजिनियर झाल्यानंतर लगेच बाहेर येतात आणि म्हणतात आता मला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम तयारी करायची. हे खूप मोठी गोष्ट सध्या होतीये. आणि त्यामुळे काय होतं की जसं युपी बिहार आपण नेहमी म्हणतो की तिथली मुलं का घडतात कारण त्यांचं टार्गेट पण आहे आणि प्रयत्न पण सुरू आहे. आता आपण जर कुठे फाउंडेशन कोर्सचं बोलायला गेलो तर मुलं काय म्हणतात अरे आतापासून नाही येते त्याला पात्रता वेळ आहे. तुला वेळ आहे. इलिजिबिलिटी क्रायटेरिया तर ग्रॅज्युएशन आहे. पदवीधर असेल तरच त्याला ते करता येतं. मग आता पदवी मिळवेपर्यंत मुलाला बऱ्याचशा गोष्टी या मिस झालेल्या असतात. जसं तुम्ही बोलल्या ना मॅम, तुम्ही अगदी बरोबर बोलल्या. 11वी 12वी मध्ये असताना मुलगा पूर्णपणे मला डॉक्टर व्हायचंय किंवा इंजिनियर व्हायचंय म्हणून तो नीट यूजी फोकस करतो. तो इतका डिप्रेशन मध्ये जातो ना, त्याला बीएससी ला जरी ऍडमिशन मिळाली तरी तो डिप्रेशन मध्ये असतो. बी फार्मला मिळाली तरी तो डिप्रेस होतो. मग अशा कंडिशन मध्ये आपण ग्रॅज्युएशन बीएससी सारखं ग्रॅज्युएशन करून सुद्धा आपण किती मोठ्या पोस्टवरती जाऊ शकतो, क्लास 1 ऑफिसर होऊ शकतो. आणि फार काही कठीण नाहीये. म्हणजे जितका त्याचा बागलबुवा करण्यात येतो. होतं काय ना की 3-3, 4-4 वर्ष जी मुलं करू शकली नाहीत आणि ज्यांनी सोडून दिलं ती जास्त आहेत मार्केटमध्ये. अच्छा. अर्थात 3.5-4 लाख मुलं जर एक्झाम देतात आणि 300-400 मुलं जर लागतात तर तुमच्याकडे सक्सेस स्टोरीज कमी आहे. आणि तुम्ही एक जे बोलल्या की ती सक्सेस स्टोरी पाहून मुलं प्रभावित होतात आणि सुरू करतात. पण त्यामागे काय करायचा प्रयत्न ते त्यांना माहिती नाहीये. म्हणजे सक्सेस स्टोरी ज्यावेळी तुम्ही बघता त्यावेळी किती मेहनत घ्यायची आहे ह्याची कल्पना तुम्हाला असली पाहिजे. स्वतःचं पोटेन्शियल तुम्हाला माहिती पाहिजे. जसं महात्मा गांधी म्हणतात की सुरुवातीला तुमच्यात पोटेन्शियल नसलं जरी पण तुम्ही एकदा प्रयत्न सुरू केलेत ना तर त्या प्रकारचं पोटेन्शियल तुमच्यामध्ये निर्माण होतो. पण तुम्हाला त्यामागे किती प्रयत्न करावे लागणार आहे याची कल्पना असली. म्हणजे प्रयत्नाशिवाय कुठलंच आपण काहीच अचीव करू शकत नाही मॅम. आजकाल जितकं ग्लॅमरस आहे ना, म्हणजे एखादा आयपीएस झाला, मेंढपाळ आयएएस झाला, तो मेंढपाळाचा मुलगा आहे, तर काय होतं ना की इंस्टाग्राम सोशल मीडियामुळे त्याचा इतका हाईक होतो. मग प्रत्येकाला वाटतं की मी हे केलं पाहिजे. बरोबर. पण ते करण्यासाठी तुमची प्रयत्नांची तयारी पाहिजे. नक्कीच. आता सोशल मीडियामुळे बरेचसे व्हिडिओ मुलांपर्यंत पोहोचत आहेत, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतात की एखादा मेंढपाळाचा मुलगा आणि झालंय असं की ते सर अगदी त्याच दिवशी मेंढपाळ घेऊन जे काय त्यांचं मेंढरी वगैरे त्यांच्या होत्या ते घेऊन ते गेले आणि त्याच दिवशी त्यांचा रिझल्ट लागला. पण झालं असं की सोशल मीडियामुळे किंवा मीडियामुळे असं बाहेर दाखवण्यात आलं की एक मेंढपाळाचा मुलगा जो आहे तो आयपीएस झालेला आहे आणि त्यामधून मग पालकांवर असं होतं की अरे तू काय करतोय, तुला तर सगळं मिळतंय. हा पण एक बॅड इफेक्ट बाहेर जातो सोशल मीडियामुळे आणि यामुळे मुलांचं खच्चीकरण पण होतं का? अगदी बरोबर बोललात. बघा, बायोमेट्रिक टेस्ट असतात, काही सायकोमेट्रिक टेस्ट असतात, त्या घेतल्या गेल्या पाहिजे की तुमच्या मुलाची नेमकी आवड कशात आहे ना. म्हणजे मी असं नाही म्हणत, आता खूप जण म्हणतात की डॉक्टर इंजिनियर होण्याकडे कल आहे, पण होऊ शकतं ना. एखाद्या वेळेस माझी मुलगी मला म्हणू शकते की आई मला डॉक्टरच व्हायचं. ते तिचं एम आहे, तिची आवड आहे, तिला बायोलॉजी हा विषय आवडतो, तिला सर्जरी करायला आवडतं, तर तिला होऊ देत ना. एखाद्याला इंजिनियर व्हायचंय मग त्याला इंजिनियर पण होऊ द्या. पण आपण बऱ्याचदा असं पाहिलंय की घरच्यांचं प्रेशर असतं, तर प्रेशरनी एमपीएससी किंवा युपीएससी या क्षेत्रात येणं हे तितकंच घातक आहे का? जसं आपण इंजिनिअरिंग किंवा डॉक्टर या विषयाकडे जर पाठवलं तर बऱ्याचदा आपण विद्यार्थ्यांना आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलताना पाहतो. तर फक्त मेडिकल आणि इंजिनियर मध्ये नाही मॅम, अगदी एमपीएससी मध्ये सुद्धा आपण लगेच या विषयाला हात घातला. पण तुम्ही बरोबर आहात, कुठलंही एम आता आपल्याला साध्य होत नाहीये आणि म्हणून आत्महत्येचा पर्याय हा कधीच योग्य नाही. बरोबर. एमपीएससी मध्ये पण असं घडतं. अच्छा. युपीएससी मध्येही असं घडतं. म्हणजे आयुष्य जगण्यासाठी इतके पर्याय उपलब्ध असताना बरोबर तो तुमच्या आयुष्याचा इतका लहान भाग असतो. पण मग अशी जसं आपण बोललोय की डिप्रेस झालेले विद्यार्थी तेव्हा आपल्याला पाहायला मिळतात. डिप्रेस म्हणजे आजकाल तर अगदी शालेय जीवनात पण तुम्ही बघा ना, अगदी 6वी 7वीची मुलं, 8वीची मुलं की परीक्षा रद्द कराव्या लागल्या. तर घरामध्ये एक मला असं वाटतं हा मुद्दा, जसं आता सायकोलॉजीचं तुम्ही बोलला, घरामध्ये एक खेळीमेळीचं वातावरण असणं फार गरजेचं आहे. मुलांसोबत तुम्हाला कनेक्ट करता आलं पाहिजे. थोडी चांगली मित्र मंडळ त्याच्या आजूबाजूला असलं पाहिजे. हे अत्यंत गरजेचं आहे मॅम. म्हणजे आता हा मुद्दा असा झाला की एमपीएससी असो, मेडिकल असो, इंजिनिअरिंग असो, तुमच्याकडे अनेक ऑप्शन्स अवेलेबल आहेत. म्हणजे जेव्हा तुम्ही एमपीएससीची तयारी करता फक्त एमपीएससी नाहीये, तुम्ही कंबाईनची परीक्षा देऊ शकता. ओके.
तुम्ही SSC ची परीक्षा देऊ शकता. अच्छा. तुम्ही त्यानंतर काही मुलांना नाही आम्हाला सक्सेस मिळत आहे तर तुम्ही क्लास 3च्या परीक्षांना ट्राय करू शकता. अच्छा. जॉब मिळवणं जर गरजेचं असेल तर एकदा नोकरी मिळाल्यानंतर तुम्ही पुढच्या परीक्षांची सुद्धा तयारी पण करू असं शकता. होतं मॅम की जसं सरळ सेवा परीक्षा आहे किंवा UPSC आहे, MPSC आहे, यामधला फरक विद्यार्थ्यांना लगेच नाही कळत. बरोबर. तर त्याविषयी तुम्ही आम्हाला काही माहिती देऊ शकाल का की MPSC नेमकी काय आहे, UPSC काय आहे आणि सरळ सेवा परीक्षांची जर तुम्ही तयारी करताय तर तुम्हाला काय करावं लागेल? बघा आतापर्यंत थोडं कठीण होतं कारण UPSCचा संपूर्ण जो सिलेबस होता तो प्रीचा जरी जवळपास सारखा असला तरी मेन्सला मात्र तो रिटर्न पेपर असायचा, आन्सर रायटिंग असायचं. ओके. पण आता आयोगाने इतकं सोपं केलेलं आहे की MPSC आणि UPSC या दोन्हीला सिलेबस हा अगदी वर्ड टू वर्ड सारखा आहे. त्याच्यामुळे MPSC आणि UPSCच्या विद्यार्थ्यांना सिलेबस सारखा आहे, एक्झामचं पॅटर्न सारखं आहे आणि केवळ काय होणार आहे की ज्यावेळी हिस्ट्रीचा अभ्यास तुम्ही करताय त्यावेळी तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास जो आहे तो जास्त फोकस करायचा आहे. तुम्ही जेव्हा जिओग्राफिकल अभ्यास करताय त्यावेळी तुम्हाला महाराष्ट्राची जी जाग्रफी आहे ती थोडी जास्त प्रमाणात माहिती पाहिजे आणि ते आपल्याला करता येऊ शकतं. अत्यंत सोपं झालेलं आहे. तुम्ही जेव्हा UPSC आणि MPSC ला ट्राय करत असतात त्यावेळी वर्षभरामध्ये येणारी जी कंबाईनची परीक्षा आहे मॅम त्यामध्ये तुम्हाला PSI, STI, ASO यासारख्या परीक्षा देता येतात. प्री एकच आहे. इंजिनिअरिंगच्या मुलांना सुद्धा आता इंजिनिअरिंगची मुलं किंवा ॲग्रीची मुलं यांच्यासाठी सुद्धा आता प्री सेम आहे. अच्छा. म्हणजे पूर्वी जी आहे ती प्री वेगळी होत असेल पण आता जी आहे ती प्री सुद्धा सेम आहे. अच्छा. तर यानंतर मला असं जाणून घ्यायचं आहे तुमच्याकडून मॅम की जसं MPSC मध्ये काही विद्यार्थी आहेत जे स्वतः सर्व बाजूला ठेवून त्याचा अभ्यास करत असतात. बऱ्याचदा असं होतं की नाही जर मी MPSC UPSC करायला गेली तर मला सर्व सोडून द्यावं लागेल आणि याच विषयाच्या मागे लागावं लागेल. त्यामुळेही काही विद्यार्थी या क्षेत्राकडे येण्यासाठी घाबरतात. बरेचसे विद्यार्थी असे आहेत. नाही मॅम, करावंच लागतं. जर मला डॉक्टर व्हायचं आहे इट्स अ पॅशन आणि याला पर्याय नाही मॅम. म्हणजे मी असं म्हणत नाही की तुम्ही असं म्हणणार नाही मी हे पण करेल आणि मी ते पण करेल. इट विल नॉट हॅपन. म्हणजे धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का अशी म्हण आहे आपल्याकडे आणि ती तितकीच खरी आहे. आयुष्यामध्ये तुम्हाला काहीही मिळवायचं असेल ना तर तुम्हाला त्याच्या मागे लागावंच लागतं. तुम्ही करूच शकत नाही. मला डॉक्टर पण व्हायचं असेल त्यावेळी ज्यावेळी मी एक्झाम्स दिल्या त्या मला कराव्या लागल्या. मला ज्यावेळी प्रेग्नंट असताना मी MA हिस्ट्रीची तयारी करत होती मी 9 मंथ प्रेग्नन्सी असताना पेपर द्यायला गेली. जावंच लागतं, ते करावंच लागतं. म्हणजे तुम्हाला सोप्या भाषेत सांगते एखादी तुम्हाला मुलगी आवडते तर जसं तुम्ही जीव प्राण ओतून तिच्या मागे लागता की नाही तर इथे गर्लफ्रेंड MPSC ला बनवायचं असतं, त्या अभ्यासाला बनवायचं असतं. जे आपले शिक्षक असतात जे आपले ऑथर असतात ना त्यांना आपलं मित्र बनवायचं असतं. कारण हे तुम्हाला कधी सोडून जाणार नाही, हे ज्ञान आहे. म्हणजे ज्यावेळी मी BDS केलं किंवा मी सायन्सची विद्यार्थिनी असं तुम्ही मोठ्या अभिमानानं सांगत होत्या तर त्याचा उपयोग आयुष्यामध्ये तुम्हाला काहीही मिळवायचं असेल ना तर तुम्हाला त्याच्या मागे लागावंच लागतं. तुम्ही करूच शकत नाही. मला डॉक्टर पण व्हायचं असेल त्यावेळी ज्यावेळी मी एक्झाम्स दिल्या त्या मला कराव्या लागल्या. मला ज्यावेळी प्रेग्नंट असताना मी MA हिस्ट्रीची तयारी करत होती मी 9 मंथ प्रेग्नन्सी असताना पेपर द्यायला गेली. जावंच लागतं, ते करावंच लागतं. म्हणजे तुम्हाला सोप्या भाषेत सांगते एखादी तुम्हाला मुलगी आवडते तर जसं तुम्ही जीव प्राण ओतून तिच्या मागे लागता की नाही तर इथे गर्लफ्रेंड MPSC ला बनवायचं असतं, त्या अभ्यासाला बनवायचं असतं. जे आपले शिक्षक असतात जे आपले ऑथर असतात ना त्यांना आपलं मित्र बनवायचं असतं. कारण हे तुम्हाला कधी सोडून जाणार नाही, हे ज्ञान आहे. म्हणजे ज्यावेळी मी BDS केलं किंवा मी सायन्सची विद्यार्थिनी असं तुम्ही मोठ्या अभिमानानं सांगत होत्या तर त्याचा उपयोग मला विद्यार्थ्यांसाठी बघा कसा करता आला की नाव आय एम नॉट डुईंग प्रॅक्टिस. मी आता डेंटिस्टची प्रॅक्टिस फार करत नाही. मध्यंतरी मी ट्रस्टमध्ये वगैरे केलेत का. ओके. पण आता ज्यावेळी मला येत होतं तेव्हा मी इसोफॅगसला अन्ननलिका म्हणाले. अच्छा. स्टमकला जठर म्हणाले आणि तेव्हा ते 8च्या मुलांना सोपं गेलं. तर हा जो अभ्यास माझा सायन्सचा होता तो मला देता आला ना. तो तुम्ही जितक्या पॅशननी कराल मॅम अगदी शिकवणाऱ्यासाठी सुद्धा तेच तंत्र आहे. इट्स नॉट अ ग्लॅमरचं हे फील्ड. गुरु म्हणून तेव्हाच तुमचा मुलं आदर करतात ज्यावेळी मुलांना तुमच्यासोबत कनेक्ट होता येतं. मी असं म्हणणार नाही MPSC UPSC शिकवणारे बाकी पण शिक्षक खूप चांगले आहेत पण मला शिक्षकांनाही असं म्हणावं असं वाटतं की अरे
आपल्याला काय शेपूट नाहीये, मला काय शेपूट नाही मॅम. मी पहिल्यांदा ज्यावेळी तुम्ही कौतुक करत होते मी तेव्हाच म्हटलं की हे मुलांनी मला मोठं केलं, कारण ते स्वतः येत होते. जोवर तुम्ही मुलांशी कनेक्ट होत नाही, मुलांच्या विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेत नाही, आज तुमच्याशी बोलण्यापर्यंतच नाही मॅम. अच्छा. जेव्हाही विद्यार्थी माझ्यासोबत 1 to 1 कनेक्ट होतो तेव्हा मला त्याच्या समस्या समजून घेता आल्या पाहिजे, बरोबर. त्याला आपल्याशी बोलता आलं पाहिजे, त्याला काही समजलं नाही तर त्याला सांगता आलं पाहिजे. 150-200 विद्यार्थ्यांमध्ये तुमचं लक्ष त्या विद्यार्थ्याकडे असलं पाहिजे ज्याला ते समजत नाहीये किंवा त्याला काय अडचण आहे. काय होतं, मुलं सांगायला घाबरतात, ग्लॅमर म्हणून ते MPSC ला ऍडमिशन घेतात. बरोबर. 150-200 विद्यार्थ्यांचा क्लास आहे, एखादी फॅकल्टी येते, ती बोलते आणि ती निघून जाते. बरोबर. आर्टच्या विद्यार्थ्याला सायन्सचा गंध नसतो, सायन्सच्या विद्यार्थ्याला पॉलिटिचा गंध नसतो. कोणीतरी येतं, काहीतरी बोलतं, आई वडिलांनी पाठवलेलं असतं, पोटाला खडगी बांधून त्यांनी ते करत असतात आणि मग आपला 1-1 रुपया महत्वाचा आहे हे मुलांना त्याची जाणीव असली पाहिजे. मग मुलांना विचारता आलं पाहिजे की मला हे कळत नाहीये, हे सांगा ना, मी कसा करू इतिहासाचा अभ्यास, सांगा ना. मग एखादा फॅकल्टी काय म्हणतो, नाही नाही तू इतिहास सोडून दे, इतिहासाचे मार्क्स स्कोर होत नाही. बरोबर. अरे असं नाहीये, प्रत्येक विषयाला सारखे मार्क्स आहेत. एखाद्या वेळेस इतिहास सोपा येतो, एखाद्या वेळेस मॅम पॉलिटी सोपा येतो, एखाद्या वेळेस करंट अफेअर आहे, गणित आहे, सर्व विषयांचा सखोल आणि चांगला अभ्यास करायचा. पण बऱ्याचदा असं होतं, जसं आर्ट फॅकल्टीचे मुलं आले तर त्यांना इतिहास सोपा जाईल, बरोबर, त्यांना थोडंसं सायन्स जे आहे किंवा मॅथ्स जे आहे, रिझनिंग आहे ते थोडं हार्ड जाणार. आणि जे सायन्स फॅकल्टीचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी, काही विद्यार्थ्यांनी 11-12 पासून NCERT वाचलेलं असतं, त्यांना सायन्स म्हणजे पूर्ण लर्न झालेलं असतं किंवा त्यांना समजतं काय होतंय ते कळतं. अशा वेळी आणि स्टडी करताना सर्व विषयांचा स्टडी करावा लागतो. आणि जेव्हा इतिहास कधी वाचलंच नाही ते जर सायन्सचा विद्यार्थी वाचत असेल, बापरे, मग ते असं होतं की ये सब युद्ध हे सब आ रहे थे इसलिए तो हमने छोड़ दिया था. तर मग अशा वेळी काय करावं? बघा मॅम, MPSC इतका चांगला आयोग आहे ना, मी मुलांना म्हणते तुम्ही 18 तास अभ्यास करता आणि 18 तास अभ्यास केल्यानंतर ना तुम्ही बाहेर येऊन काय म्हणता, मला हे जमणार नाही. अँड द इन्स्ट्रक्शन किंवा तुमचं सजेशन वॉज टेकन बाय युअर ब्रेन. येस, यू आर स्टडिंग फॉर 18 hours आणि मग तुम्ही बाहेरून काय म्हणतात, मला हे जमणार नाही. MPSC कसे पण प्रश्न विचारते. मी आधीच म्हटलं, ज्याच्यावर प्रेम करायचं ना, निस्वार्थ करायचं. निस्वार्थ नका करू, स्वार्थ असतो, प्रेमात सुद्धा असतो, पण इट्स म्हणजे कसं असतं, तुम्हाला त्याच्या फ्लॉजवर प्रेम करावं लागतं. म्हणजे नाही मग आता ही मग आता तुम्ही जर अगदी परफेक्ट जी असेल तर मग ती बायको मिळणार नाही, मग लग्न तुटूनच जाणार तुमचे. माझं काय म्हणणं आहे, MPSC ला काय अपेक्षित आहे हे जाणून घेऊन तुम्ही अभ्यास करा. त्यासाठी योग्य मार्गदर्शन देखील आयोग इतका चांगला आहे. आयोगाने काय केलं, हे तुम्ही जे ऍप्टीचे प्रश्न आणि CSAT चे प्रश्न म्हटलं, इंजिनिअरिंगची मुलं धडाड पास व्हायची. त्यांनी काय केलं माहितीये, CSAT चा पेपर हा फक्त पासिंग आहे. तो फक्त तुम्हाला पास करायचा आहे. त्याचे मार्क काउंट होत नाही. आणि मग जे BA च्या मुलांना वाटतं ना, अरे सायन्स वाल्यांना सोपं जातं, अरे त्याला विज्ञान सोपं जातं, पण तुला इतिहास सोपं जातं, तुला राज्यशास्त्र सोपं जातं. आणि मी नेहमी म्हणते की अवघड गोष्ट अभ्यासायची, 2 विषय अभ्यासायचे मॅम. अच्छा. एक अवघड विषय घ्यायचा, मग आपल्याला वाटतं की 1-1 पाऊल मी पुढे चाललोय. एक सोपा घ्यायचा, म्हणजे मला वाटतं की मला हे जमतंय. दिस इज अ ट्रिक, की म्हणजे ब्रेन म्हणतं अरे हे मी अवघड पण करतोय आणि अवघडचं टेन्शन राहतं आणि नाही मला हे पण जमतंय, म्हणून 2 विषय घ्यायचे. इतकं सोपं आहे ना मॅम, म्हणजे जर शिकवणाऱ्यांनी ते सोपं करून सांगितलं. मला सांगा, जडी तळी काष्टी सगळीकडे विज्ञान आहे. है ना. तो एक आमिर खानचा पिक्चर आला होता बघा, 3 Idiots. त्याचा पोस्टर वापरायची मी की हम सायन्स की तरफ से है. अच्छा, है ना. मुलांना पहिलं असायचं, मुलं आर्टची मुलं यायची ना, तर मी म्हणायची, बिलकुल म्हणायचं नाही की मी आर्टचा विद्यार्थी आहे. अच्छा. पहिलं वाक्य मी ते पोस्टर लावायची आणि म्हणायचं हम सायन्स की तरफ से है. अच्छा. अरे वा. मॅम मला सांगा की अक्षय सर आर्टचे आहेत किंवा सुमित सर आर्टचे आहेत, म्हणजे त्यांची डायजेशन सिस्टीम काम करत नाही का? डायजेस्टिव्ह सिस्टीम नाही, सर्वांची करतेच ना. म्हणजे ज्यावेळी आपण सांगतो की अन्न नलिका आणि श्वसन नलिकेवरती एकच झाकण आहे, ज्यावेळी मी गिळते, स्वॅलो करते, त्यावेळी ते श्वसन नलिकेवर असतं, आणि ज्यावेळी मी श्वास घेत असते त्यावेळी ते पूर्ण वेळ अन्न नलिकेवर असतं. आणि म्हणून आपल्या घरी म्हणतात की जेवताना
बोलू बोलू नका नका. ठसका लागतो. हो हो मॅम दिस इज अ सायन्स ना. Science, हा. मग आता कळलं प्रत्येकाच्या घरी science आहे. प्रत्येक जण सायन्स आहे. हो. म्हणून आहे ना, म्हणून मी म्हणते की अन्ननलिका आणि श्वसन नलिका हा. किंवा इसोफॅगस आणि आपला रेस्पिरेटरी Respiratory ट्रॅक tract. याच्यावरती इपिग्लॉटिस आहे. ओके. त्याला मराठी टिपीद्वार म्हणतात हा. आणि इंग्लिशमध्ये इपिग्लॉटिस म्हणतात. नाव इट इज इझी. सगळ्यांसाठीच इझी. हा. म्हणजे अन्ननलिका आणि श्वसन नलिकेवरती एकच झाकण आहे. अच्छा. झालं मॅम सायन्स. इट इज व्हेरी इझी. सर्वांसाठी आहे, फक्त तुम्ही तसा विचार केलेला तसं नाही. तसं तुम्ही मुलांना समजलं पण पाहिजे. हा. जसं तुम्ही शिकवताना ते मुलांना इझी करून कसं सांगता कसं येईल. सांगता. म्हणजे सती प्रथा ही 1829 ला बंद झाली अच्छा. असं सरळ सरळ म्हणण्यापेक्षा आपण थोडंसं एका मिनिटात त्याला इंटरेस्टिंग बनवून ओके बघूया. ओके. तर राजा राममोहन रॉय होते आणि त्यांनी त्यांच्या बहिणींना सती जाताना पाहिलं अच्छा. आणि ते काहीच करू शकले नाही. ती इतकी क्रूर पद्धत होती. अर्थात मान्य आहे की ज्यावेळी मुघलांचे आक्रमण व्हायचे त्यावेळी जेव्हा ती सती प्रथा चालत होती किंवा त्यावेळी जो अत्याचार होत होता, मी ते म्हणत नाही, म्हणजे तो पुन्हा कॉन्ट्रावर्सीचा विषय होईल. पण मेल डॉमिनेटिंग सोसायटीमध्ये इतकी वाईट पद्धत आहे की मेरी नाही तो किसी और की नाही. अच्छा. तर तो सती जावं ही शेवटपर्यंत ती प्रथा चालत राहिली. बरोबर. आणि कोणीतरी त्याच्यासाठी इतका मोठाच उठवला. मॅडम, राजा राममोहन रॉयला यांना ही लढाई आपल्याच लोकांसोबत आपल्याच देशात लढावी लागली. आणि विलेम बेंटिंग सारख्या व्यक्तीने ती बंद केली. अच्छा. मग हा इतिहास पण आपल्याला माहिती असायला पाहिजे. शेवटी नाहीच मांडलं तर वरच्या कोर्टात लंडनला जाऊन सुद्धा राजा राममोहन रॉयला लढावं लागलं. इतके आपण कर्मठ आणि सनातनी आहोत. आणि ज्यावेळी राममोहन रॉय परत आलेत त्यावेळी त्यांना राजा ही पदवी अकबर II याने दिली. अच्छा. की तू इतकं चांगलं राजासारखं काम केलंस म्हणून त्यांना ती पदवी देण्यात आली. मग मला सांगा, आता हिस्ट्री कठीण झाली की सोपी झाली? समजून घेतलं आणि इंटरेस्ट नाही केलाय तर की मिड ऑफ 19th सेंचुरी मध्ये, अरे आपल्या मुलींसाठी मॅम 200 वर्षापूर्वी आपली स्थिती इतकी वाईट होती की आपला नवरा मेला तर आपल्याला कोंबून कोंबून जाळायचे. बरोबर. आणि ढोल ताशा वाजवायचे. किती क्रूर, किती क्रूर क्रूर पद्धती होती. तेव्हा आपल्याला आज मला काय मिळतंय ह्याचं आपल्याला समाधान वाटेल. नाहीतर मुलींना सातत्याने की अगं तू वय, आता बघा मॅम, आधीपासून अभ्यास करणं काय गरजेचं आहे. आपण शेतकरी प्रधान, कृषी प्रधान देशामध्ये राहतो, शेती प्रधान देशामध्ये राहतो. फार मोठी समस्या आहे बेरोजगारीची. आहेच सर. हो. प्रत्येक मुलाला असं वाटतं, मी मुलांमध्ये तो गिल्ट पाहिला मॅम, तुम्ही काल जेव्हा बोलत होत्या, 20व्या 21व्या वर्षी मी नोकरी केली पाहिजे, आई वडिलांना स्वप्न पूर्ण केलं पाहिजे, आधार देऊ शकली पाहिजे. त्यात नातेवाईक कमी नसतात. म्हणजे ते म्हणतात की हिचं लग्न करून दे, नाहीतर हिचा चेहऱ्याचा ग्लो जाईल. एजिंग इज अ व्हेरी ग्रेसफुल प्रोसेस मॅम. सध्या खूप एव्हरी एज हॅज इज ओन ब्युटी. मग मला नाही दिसलं की माझा ग्लो गेला. मी म्हणते हा मी या वयात मी ग्रेसफुल आहे. म्हणजे मुलांचा कॉन्फिडन्स आपण कमी करतो, आपण स्वतः कमी करतो. मग मुलींना ते शिकवणं आधीपासून, फाउंडेशन पासून जर त्यांना आपण शिकवणं सुरू केलं तर ग्रॅज्युएशनला फार होईल मॅम. अच्छा. स्टेट बोर्डाची पुस्तकं वाचावी लागतात मॅम, एनसीईआरटीची पुस्तकं वाचावी लागतात. स्टेट बोर्डाची पुस्तकं समजायला आपण वाचलेली असतात ऑलरेडी, सर्वांनी ती पुस्तकं वाचलेली आणि आहेत. खूप सुंदर सिलेबस आहे. आपला जो राज्य शासनाचा अभ्यासक्रम आहे, केंद्र शासनाचा एनसीईआरटीचा जो अभ्यासक्रम आहे, ती पुस्तकं समजायला सोपी आहे. आपण आधीच रेफरन्स बुकला हात लावतो आणि मग म्हणतो मला हे नाही जमणार. बरोबर. किंवा तुम्ही काय करता, युट्यूब वरती, मी आता युट्यूबर आहे तरी सांगते तुम्हाला, तुम्ही युट्यूबवर एखादा व्हिडिओ बघता, तो तुम्हाला आवडतो आणि मग तुम्हाला तसे व्हिडिओ सजेस्ट होतात. हो हो. म्हणजे मी सायन्सचा व्हिडिओ पाहिला, मग मला सायन्सचा व्हिडिओ सजेस्ट, मग तुम्ही बघत राहता सायन्स. आपल्याला नाही माहिती तो सिलेबसचा कुठला पार्ट शिकवतोय, कुठल्या परीक्षेसाठी शिकवतोय, तो एन्शंट हिस्ट्री शिकवतोय जी तुमच्या सिलेबसलाच नाहीये कदाचित, त्याच्यावरती प्रश्नच नाहीये कदाचित. मग तुम्ही असा तुमचा अभ्यास विस्कळीत होतो. अच्छा. तर एक डिसिप्लिन वेनी चांगला मार्गदर्शक मिळाला, मुलांची पूर्ण तयारी असली की मला परिश्रम करायचे. अच्छा मॅम, अपयश येतं. येतच, सर्वांना येतं, प्रत्येकालाच येतं, वेगवेगळ्या क्षेत्रात येतं. फार कमी लोकांना ते येत नसावं. सुनियोजित अभ्यास, घरून मार्गदर्शन चांगलं, सपोर्ट असेल. किती विद्यार्थी असे आहेत तो? खूप कमी, फार कमी. ग्रामीण भागातल्या मुलांना आई वडिलांनी
तेवढा सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे. मुलींसाठी पण म्हणेल मी. बऱ्याचदा परिस्थितीमुळे ते करू शकत नाही करू नसतील. शकत. हा. निसर्गाने आपल्याला इतकी मोठी जबाबदारी दिली मॅम, शेवटी आई आम्हालाच व्हायचंय. पण आपल्यालाच अजूनही व्हायचंय. असे काही परिवार आपण पाहतोय की ते मजुरी करून त्यांचे जे मुलं बाळ आहेत त्यांना पुढे नेतात, किंवा आपण बऱ्याचदा पाहतो की मजुराचा मुलगा IPS झाला, IAS झाला. असेही आपण हे जे उदाहरणं आपल्या डोळ्यांसमोर असतात हे पाहून मुलांनी तसं करिअर घडवावं किंवा तशा पद्धतीने मेहनत करावी, तशा पद्धतीने योग्य मार्गदर्शन घेऊन करिअर घडवणं तितकंच महत्वाचं आहे. आणि मला आणखी एक तुम्हाला विचारायला आवडेल मॅम, जसं आतापर्यंत आपण विद्यार्थ्यांचं बोललोय, जे शिक्षण घेत आहेत त्या विद्यार्थ्यांविषयी आपण बोललो, पण बऱ्याचदा काय होतं ना की फार कमी वयात लग्न करून दिलं जातं. बऱ्याचशा घरी असं आजही होतं की 12वी झाली किंवा जस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं, मी शिकत होती आणि नाही तुला छान मुलगा मिळालाय, आता तुला लग्न करावं लागेल. आणि मुलांच्या बाबतीत असं की परिस्थितीचा मोठा डोंगर त्याच्यावर पडलेला असतो आणि पोटही भरायचं आहे आणि त्याला शिकायचं पण आहे, असे पण विद्यार्थी आपल्या समोर असतात. मग त्याला मार्गदर्शन पण घ्यायचंय, इच्छा पण आहे, मेहनती मुलगा आहे, किंवा लग्न झालंय, मी बाळही सांभाळते, मी घर पण सांभाळणार आहे आणि मी अभ्यास पण करणार आहे. मग अशा मुलांनी कसा अभ्यास करावा आणि परीक्षेसाठी नेमकी काय तयारी करावी, कसं मार्गदर्शन घ्यावं, याविषयी तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा. अगदी बरोबर. मेहनतीची जोड तर तुम्हाला लागणारच आहे. पण जे मॅम बोललात तो प्रश्न असा आहे की एखादी हाऊसवाईफ आहे, तिला सगळं घर सांभाळायचं आणि अभ्यास पण करायचा आहे, अशा वेळी तुम्ही ऑनलाईन कोर्सेस प्रिफर करू शकता. पण मग तो ऑनलाईन कोर्स असा असला पाहिजे की तिथे तुम्हाला पर्सनल मेंटरशिप मिळाली पाहिजे. जसे की आपलं पण एक अभ्यास लक्ष नावाने ऍप आहे. अच्छा. त्या ऍपवरती पण तुम्ही बघू शकता कोर्सेस. त्या ऍपमध्ये काय करायचं, आपला एक शेड्यूल बनवायचा. अच्छा. की मी इतक्या वाजता इतिहासाचा क्लास बघेल, जसं तुम्ही कॉलेजमध्ये करता ना. हा. मग आता तुम्हाला इथे थोडीशी फ्लेक्झिबिलिटी आहे की तुम्ही बाळ पण सांभाळू शकता, थोडंसं तुमचं ऑफिसचं काम करून येऊ शकता. ते सगळं करून आलेत ना की आपला व्हिडिओ बघून घ्यायचा. अच्छा. पॉज करता येतो, 4 वेळा एक व्हिडिओ पाहता येतो. ऑफलाईनला ती फॅसिलिटी नाहीये. एकदा बोलून गेला फॅकल्टी की गेला, पण इथे तुम्हाला ती फॅसिलिटी आहे. तुम्ही तो व्हिडिओ पॉज करू शकता, 4 वेळा बघू शकता, नोट्स बनवू शकता. पण काय करायचं ना, एखाद्या टीचर सोबत आपलं कनेक्शन ठेवायचं. अच्छा. तिथे जाऊन तुमचे पेपर चेक करून या. अच्छा. त्यांना विचारा पेपरचा पॅटर्न कसा आहे, एक कनेक्शन पण तुम्ही ठेवा. किंवा नाही काय तर तुम्ही फोनवर तरी बोललं पाहिजे. तर ऑनलाईन हे फार चांगलं माध्यम आहे. म्हणूनच मी म्हणते की सोशल मीडियाला क्रिटिक्स करत बसण्यापेक्षा ना सोशल मीडियाकडनं आपल्याला खूप काही घेता येतो मॅम. ते आपल्यावर डिपेंड आहे आपण काय घेतोय. म्हणजे आज आपण महाराष्ट्रभर पोहोचलो, वाय सोशल मीडियामुळे नाही का. आज यशचांद पब्लिकेशन माझ्यापर्यंत आलं जे दिल्लीला असतं, कसं काय, सोशल मीडिया. ऑनलाईन कोर्सेस माझे गेलेत, सोशल मीडिया. म्हणजे तुम्ही तो कसा वापरतात, मुलं पण आपल्या फायद्यासाठी त्याचा वापर करू शकतात. जी गरीब विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी, हाऊसवाईफ आहेत त्यांच्यासाठी, जी नोकरी करतात त्यांच्यासाठी तो उपाय पण एक हा पण प्रश्न आहे की काही विद्यार्थी आहेत जे स्टडी करतायत, कंटिन्यू स्टडी करतायत, ऑनली फोकस ऑन स्टडी. पण काही विद्यार्थी आहेत जे ड्युटी पण करतायत, त्यांची नोकरी करतायत आणि स्टडी पण करतायत. पण मग ते करून आम्हाला नोकरी लागेल का असा संभ्रम मनात तयार होतो की खरंच मला नोकरी लागेल का, की मी माझा टाइम वेस्ट करत आहे, मी जे करतोय त्याकडेच लक्ष द्यावं का. अशा वेळी त्यांना खरंच नोकरी लागू शकते का, हे पण त्यांना तितकंच सांगणं गरजेचं आहे. बघा मी खरं ते सांगते, एकदा संभ्रम आला ना, जो शब्द तुम्ही वापरला, तर बऱ्यापैकी शक्यता कमी होते. ओके. त्यामुळे स्वतःबद्दल संभ्रम हा नसावाच. अच्छा. पण 1 अटेम्प्ट, 2 अटेम्प्ट, 3 अटेम्प्ट, 4 अटेम्प्ट, 5 अटेम्प्ट, आता मी किती देऊ शकतो हा होल्ड ऑन करून, मी नाही म्हणत अटेम्प्ट थांबवा, काहीतरी अर्निंग स्टार्ट करा. अच्छा, हे महत्वाचं. राईट. तुम्ही एमपीएससीचा अभ्यास करता करता जर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सुरू केलं, शिकवणी सुरू केली, एखाद्या एमपीएससी कोचिंग क्लासला जाऊन तुम्ही म्हटलं की मी प्री क्लिअर केली आहे, अच्छा, मी एसटीआयची प्री आणि मेन्स क्लिअर केली आहे कंबाईनची, इंटरव्ह्यू मध्ये माझं राहिलं, अच्छा, तो तुम्हाला अर्थात घेईल, स्वतःकडे इझिली घेईल. म्हणजे तुम्ही अर्न करता करता जर अभ्यास केला, मॅम ते प्रेशर कमी होईल, दबाव. बरोबर. आणि तुम्ही सोडून द्या असं नाही म्हणत मी, पण होऊ शकतं. एखाद्या महिलेला वाटू शकतं की नाही मी आता हे नाही केलं पाहिजे, आता काही दुसरं केलं पाहिजे, तर इट्स नॉट अल्टिमेट थिंग.
अच्छा. आयुष्यामध्ये मॅम एखादी गोष्ट नाही जमली नाही जमली. म्हणजे संपलं सगळं नाही. असं नाहीये. नाही. माझं उद्दिष्ट मी तुम्हाला खरं खरं सांगते. मी नेहमी म्हणते की माझा विद्यार्थी असा अधिकारी व्हावा अच्छा. की तो जेव्हा पेन उचलतो हा. आणि निर्णय देतो तेव्हा तो या देशाचा चांगला नागरिक म्हणून त्याने तो निर्णय द्यावा. हो. तो कर्तबगार, कर्तृत्ववान, चांगला अधिकारी व्हावा. येस. त्यांनी हे म्हणून त्याचं एम नसावं मॅम. हा खूप महत्वाचा पॉइंट आहे की फलाण्या अधिकाऱ्याकडे मी गेलो होतो आणि त्याच्याकडे जाम पैसा होता. अच्छा. नाही, बरोबर. तो जर त्यांचा एम असेल ना तर मॅम ते देशासाठी नाहीये, ते देशहिताचं नाहीये, तो फक्त स्वतःचं भलं करतोय. अधिकारी कसा बनावा की ज्याच्या पेनाने एकही बायस डिसिजन होऊ नये. तो मुलगा, तो अधिकारी चांगला असावा. अशाच पद्धतीने ज्या मुलाला जाणीव आहे आई वडिलांची, तो काहीतरी 2-3 वर्ष जर तुम्ही सतत सगळं सोडून अभ्यास केला, करावा लागतो. आपण त्यावर पण बोललो की 1-2 वर्ष पॅशनेटली द्यावंच लागेल. पण त्यानंतर तुम्ही तुमचा अभ्यास आणि तुमची नोकरी हे सांभाळून सुद्धा अभ्यास करू शकता. करूच शकता. बरोबर. पण योग्य मार्गदर्शन, सातत्य, परिश्रम हाच गुरुमंत्र आहे मॅम. याशिवाय पर्याय नाही. आणि करू शकतात. होतात मॅम मुलं, ती होतात जी आपल्याला वाटतं की करू नाही शकणार. कारण 40% वाल्याला हे माहिती असतं की मला येत नाही. बरोबर आहे. तो सातत्याने येतो, म्हणतो मॅम मला सांगा ना, मला काही करून करायचंय. खरं आहे. मॅम मला 18 तास अभ्यास होत नाही, मी कसा करू. मी त्याला म्हणते कधी कधी फक्त येऊन बस. बरोबर. मग मी त्याला स्टडी टेक्निक सांगते, मेमरी टेक्निक सांगते, स्ट्रेस मॅनेजमेंट सांगते. पण एखादा 90% वाला येतो ना, त्याला वाटतं मला सगळं येतं. कॉन्फिडन्स इज ओके, पण ते झाकण बंद आहे मॅम. अच्छा. म्हणजे आता जसं की ही बॉटल आहे आणि आता आपण किती पाणी ओतायचं म्हटलं, झाकण बंद आहे तिथपर्यंतच भरेल. ते झाकण बंद आहे तर मी नाहीच टाकू शकणार. त्याचा ब्रेन ओपन होईल. येस. दॅट टाइम आय कॅन पुट समथिंग. येस. एखाद्याला जर असं माहितीये की मला येतच, मला बघावं लागेल की मला काय कमी आहे आणि त्या कमतरतेवर त्याला काम करावं द्यावं लागेल. येस येस. होतात मॅम. आणि एक आणखी विद्यार्थ्यांमध्ये हा एक प्रश्न असतो की बऱ्याचदा आपण पाहतो मला MPSC करायची आहे आणि मग मी माझं गाव, माझं शहर सोडतोय आणि मी पुण्याकडे धाव घेतोय. मला UPSC करायची आहे, मी माझं गाव, माझं शहर सोडते आणि मी दिल्लीला जाते आहे. तर हे खरंच गरजेचं आहे का? आणि मी खरंच माझ्या शहरात किंवा माझ्या गावात राहून मी अभ्यास करू शकते का? याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणंही तितकंच गरजेचं आहे. सुरुवातीला आपल्याकडे कोचिंग क्लासेस एवढ्या मोठ्या प्रमाणात नव्हते आणि प्रत्येक व्यक्ती हा पुण्यात धाव घ्यायचा. हो. पुण्यामध्ये चांगले कोचिंग क्लासेस होते. मी माझा एक अनुभव सांगते मॅम. ज्यावेळी अनअकॅडमी वरती नाव घ्यायला हरकत नाही, आम्ही टॉप फॅकल्टी म्हणून आम्ही तिथे होतो. अच्छा. त्यावेळी तिथल्या विद्यार्थ्यांना असं वाटायचं की आम्ही पुण्यातील आहोत. अच्छा. बिकॉज आम्ही तिथे टॉप फॅकल्टी म्हणून होतो, फर्स्ट टॉप 5 मध्ये होतो. अच्छा. म्हणजे तेच एज्युकेशन आज आपल्याला सगळीकडे मिळतंय. ग्लोबल झालंय मॅम सगळं. अच्छा. तुम्हाला शिक्षक निवडायचे की हा शिक्षक मला मदत करू शकतो, बरोबर, ह्याने शिकवलेलं मला कळतं आणि तुम्ही त्यांचा ऑनलाईन कोर्स घेऊ शकता. उदाहरणार्थ मला असं वाटतं की हा पॉलिटीचा शिक्षक चांगला शिकवतो आणि त्याचा पॉलिटीचा कोर्स ऑनलाईन अवेलेबल आहे. बरोबर आहे. मला याचं कळतंय, कमी पैशात आहे, रेकॉर्डेड घ्यायचा की लाईव्ह घ्यायचा, मला तिथे जाऊनच मी केलं पाहिजे. ते छोटीशी रूम रेंटनी घेणं, मग त्या पद्धतीनं राहणं, मग ते स्वतःचे हाल करणं, याला याची काहीच गरज नाही. आणि मग काही लोक जे म्हणतात ना, नाही पुण्यात वातावरण आहे, मी वातावरणावर बोलते. एखादा फुगा आपण वर उडवतो, तो जिथपर्यंत हवा असते तोवर वर उडतो. बट द वन हु इज सेल्फ मोटिवेटेड ना, त्याला तुम्ही खाली नाही आणू शकत. बरोबर आहे. मी नेहमी म्हणते, मला कोणी काय पण म्हणू देत, म्हणजे बऱ्याच तर माझा आत्मविश्वास नाही कमी होत, कारण मला माहिती आहे ना मला येतं, मी करू शकते. तर तो सेल्फ मोटिवेटेड जर आहे ना मॅम, तर तो एकलव्यासारखा रस्ता शोधतो. बरोबर आहे. तो द्रोणाचार्याचा आजही ही उदाहरणं आपल्यासाठी का महत्वाची आहे. आणि मी असं पण म्हणेल की आपल्याला एकलव्यासारखा अंगठा मात्र द्यायचा नाहीये. म्हणजे गुरु म्हणून आपण ते कधीच मागणार नाही. पण एकलव्यासारखी विद्यार्थी आहेत जी गुरुला समोर ठेवून, माझे कितीतरी विद्यार्थी मॅम ऑनलाईन लागलेली आहेत. हो का? लागलेली आहेत ना. किरण लढी, म्हणजे ती आता PSI लागली मॅम, म्हणजे तिचं वजन काय 40-42 किलो असेल. अरे बापरे. तिचं फिजिकल ट्रेनिंग झाल्यानंतर ती ऍडमिट होती हॉस्पिटलला. अरे बापरे.
साडी कुठून घालून जावावी, म्हणजे हे खरी उदाहरणं मी तुम्हाला हो, हो, देते. हो. शिवाय एक माझी मुलगी मयुरी शिंदे, हा. ती ब्युटी पार्लरचा कोर्स करत असे. अरे बापरे, आज ती क्लास 1 ऑफिसर आहे. छान. म्हणजे तिने ते कोर्स करून मग आता घरच्यांना आपण मदत केली पाहिजे म्हणून तिने ते ते पण पण केलं. हा. आमच्या समोर ही सगळी उदाहरणं आहेत ना. बरोबर. म्हणजे ज्याला करायचंय ना तो कसाही करतो. तो मार्ग काढतो हा. आणि त्याच्यापर्यंत मार्ग देणारी लोक येतात. हम्म. म्हणजे आजच मी तुम्हाला म्हणते की आज आपण बोलतोय, हा. माझा नंबर तुम्ही डिस्प्ले करा. नक्कीच. शिवाय मुलांना गाडगेनगरमध्ये MPSC लक्ष लावून माहिती घ्यायची आहे, तिथे ती घेऊ शकतात. अच्छा. त्यांना PR पोटे पाटील कॉलेजला येऊन माहिती घ्यायची आहे, तिथे ती येऊ शकतात. त्याचे कुठलेही पैसे लागणार नाही. दिस इज नॉट अ प्रमोशन. ओके. म्हणजे मुलांना काउन्सिलिंग हवी आहे करिअरसाठी, तरी सुद्धा ती माझ्या नंबरवर कॉल करू शकतात. अच्छा. असं गरजेचं तुम्ही नाही पूर्ण वेळ त्यांना देईन देऊ त्यांना. शकता. मी असं नाही म्हणेल की तू माझा स्टुडंटच असला पाहिजे. आज जेव्हा तुम्ही मला घेऊन आले तुमच्या प्लॅटफॉर्मवर, हो, हो. तर आपल्याला शैक्षणिक रित्या मुलांसाठी काय देता येईल चॅनलच्या माध्यमातून हे बघायचंच होतं. बरोबर. तर हा जो नंबर तुम्हाला दिसतोय, जो खाली डिस्प्ले होतोय, जो मॅडम जवळ आहे, त्या नंबरवरती तुम्ही कॉल केलात तर तुम्हाला करिअर मार्गदर्शन मिळेल. फार तुम्ही टेस्टला घाबरू नका. एक करिअर टेस्ट आपण घेऊ, करिअर काउन्सिलिंग टेस्ट किंवा करिअर टेस्ट जी आहे ती आपण तुमची घेऊ, सायकोमेट्रिक टेस्ट घेऊ. त्यातनं तुमची आवडीनिवडी आणि क्षमता कळतील. तुम्हाला नाही टेस्ट द्यायची, फक्त मॅडम सोबत गप्पा करायला यायचंय. तुम्ही या, तुम्हाला काही समस्या असतील त्या मी सोडवेल. हे आव्हान मी तुम्हाला RCNच्या माध्यमातून करते की काही गरजेचं नाही की तुम्ही माझे विद्यार्थीचे, तुम्ही येऊ शकता. सामाजिक बांधिलकीतून तेवढं आम्ही विद्यार्थ्यांसाठी करतच असतो. आणखी एक मला माहिती घ्यायची आहे. जर मॅडम आपण एखाद्या विषयाचा खूप वर्ष अभ्यास केला, मी MPSCचा बऱ्याच वर्ष अभ्यास केला आणि मी काहीच दुसरी ड्युटी केली नाही, नोकरी केली नाही, मी काहीच केलं नाही, मी माझ्या आईबाबांच्या भरोश्यावर पूर्ण वर्ष मी माझ्या MPSCला दिले, UPSCला दिले किंवा मी माझ्या सरळ सेवेला दिले, काही कारणास्तव मी एकही पोस्ट काढू शकली नाही. अशा वेळी प्लॅन B आपला काय असायला हवा? असला पाहिजे. सर्वात महत्वाचं, आयुष्यात सर्वात मोठी शिक्षा आहे ज्यावेळी आपल्याला गिल्ट वाटतो स्वतःबद्दल. त्यामुळे माहितीये का, जो स्वतःला माफ करू शकतो ना, तोच दुसऱ्याला माफ करू शकतो. तर मला हे जमलं नाही म्हणून मी अपराधी आहे, ही भावना पहिले तुमच्या मनातून काढा. मला हे जमत नाही म्हणजे निसर्गाने मला जन्म दिलाय ना, म्हणजे मला दुसरं काहीतरी नक्कीच चांगलं जमतं. तर बसा, कागद घ्या. कधीतरी तुम्ही काहीतरी चांगलं विकलं असेल, तुमच्यामध्ये बिझनेस स्किल असतील, अच्छा, एखाद्या मुलीमध्ये चांगला पाककला असेल, म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे चिवडा पण विकायचा तर आपण हल्दीराम सारखा विकू शकतो. करायला खूप काही आहे. करायला खूप काही आहे. आज सोशल मीडिया आहे मॅम. हो, तुम्हाला जी गोष्ट येते, तुम्ही खरंच चांगल्या क्वालिटीनी साध्या मोबाईलनी तो व्हिडिओ टाकला, तुम्हाला लाखो लोक बघू शकतात जर तुमच्यात टॅलेंट आहे. म्हणजे इतकी मी खरंच तुम्हाला हे उदाहरण देण्यासारखंच आहे. ज्यावेळी मी युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करत असे त्यावेळी लाईव्ह स्ट्रीमिंग नव्हतं. अच्छा. त्यावेळी डाटा अवेलेबल राहत नसेल, वायफाय कनेक्शन नव्हतं. आता सर त्या बाजूला बसले आहेत म्हणून, आणि मी खरोखरच हा इंटरव्ह्यू नाहीच आहे, म्हणजे आपण बोलतोच आहे. कधी कधी 1-2 तास तो व्हिडिओ टाकायला लागत असेल. अरे बापरे. आणि व्हॉइस ओव्हर जे तुम्ही म्हणता ना, स्लाइड बनवायला लागायच्यात. मी मेडिकलची विद्यार्थी आणि टेक्निकली आम्ही इतकं साऊंड नसतो. बरोबर. आम्हाला काही शिकवायचे नाही ते आमचे साहेब. मग त्यांना ते इंजिनिअरिंगचे मी बघून PPT कसं बनवायचे ते शिकले. अरे बापरे. मग ती PPT आम्ही लावायचो, इकडनं आवाज यायचा, तिकडनं PPT जायची. दिस इज व्हेरी ट्रू. म्हणजे मी मॅमला त्याही दिवशी म्हटलं की ब्रेन टू ब्रेन कनेक्ट आपण जर होत नाही, माणूस हार्ट टू हार्ट लगेच कनेक्ट होतो. तर तुम्हाला बोलताना लक्षात येतं, तो व्हिडिओ पहिले स्लाइड चालायची, मग ऑडिओ चालायचा, मग दोघांना एकत्र करायचं. अच्छा. आणि मग तो एकच व्हिडिओ अपलोड केला ना का डाटा फस. बरोबर आहे. आणि त्या व्हिडिओजला लोकमान्य टिळकांच्या जयंतीला जेव्हा लोकमान्य टिळकांचा व्हिडिओ टाकला, त्या व्हिडिओला सुरुवातीला 800 व्ह्यूज होते. अच्छा. आणि त्यांच्या जयंतीच्या दिवशी 80,000 झाले. बापरे. काय तुम्हाला कधी व्हायरल करेल या जगामध्ये सोशल मीडियाच्या काय नेम नाही. म्हणजे तुम्हाला बीज रोवत जायचंय. आणि जो आपण अभ्यास केला इतक्या वर्ष, तोही काही वेस्ट जाणारी गोष्ट ती नाहीये. चांगला प्रश्न हा पण तुमचा. बिलकुलच नाही.
इंजिनियर लोकांना फंडामेंटल ड्युटीज माहीत नसतात, स्वतःचे काय राईट्स आहे, फंडामेंटल राईट्स ते माहीत नसतात, या देशाचा इतिहास माहिती नसतो, कोण कधी आलं या देशामध्ये, भारतीय आपली प्राचीन संस्कृती काय ते माहिती नसतं. जो विद्यार्थी MPSC UPSCचा अभ्यास करतो, नंतर तो बिझनेस करू द्या, प्लॅन बी, किंवा कुठे खाजगीमध्ये जॉब करू द्या, पण त्याचा पर्सोना डेव्हलप होतो मॅम. बरोबर. शिक्षण वाघिणीचं दूध आहे. बिलकुल मॅम. आम्ही जसं वी आर अ क्रीम क्लास. सिरियसली, म्हणजे मेडिकलला ऍडमिशन मिळाली, ओके, म्हणजे ही फार हुशार होती, हिला बिजलाल बियाणीला पण ऍडमिशन होती, शिवाजी सायन्स कॉलेजला होती, 10वीत चांगले पर्सेंटेज होते, पण तरी मी तुम्हाला सांगते की ज्यावेळी मी BDS होऊन MA हिस्ट्रीचा अभ्यास सुरू केला, लोक तो 8 का केला, पण म्हणजे ग्राफ असा खाली गेला ना, खाली कसा गेला, म्हणजे या देशाचा इतिहास माहितीये. मी ज्यावेळी ते पुस्तक हातात घेतलं, आज कुछ नया सीखने को मिला, मजा आया, राईट ना, की ह्या इतिहासच मला माहिती नाही इतका डिटेलमध्ये, म्हणजे इथे 4 ओळी दिल्या. अरे हे मी कधी ऐकलंच नाही, आणि हे खूप महत्वाचं आहे. आणि मॅम, माणसाचा स्वभाव आहे, प्रत्येक व्यक्तीचा अभ्यास म्हणजे काय, क्युरिओसिटी. येस, मला नवीन काहीतरी जाणून घ्यायचंय. लहान मुलांना बघा, हे उघडू नको म्हटलं की तो तेच उघडतो. तर जाणून घेण्याची जी उत्सुकता आहे ना मॅम, ती जर तुमच्यात आली ना, की मग MPSCचा अभ्यास जास्त सोपा होईल. मला मान्य आहे, मान मिळेल, रुतबा जो आपल्याला हवा असतो, आपल्याला पैसा हवा असतो, आपल्याला मान तर आपण बोललोच ते हवं असतं, सगळं आपल्याला मिळणार, सगळं मिळणार, नोकरी मिळणार, छोकरी मिळणार, हो, हे पण महत्वाचं आहे, आणि आपण चांगले अधिकारी पण होणार. पण त्याही पेक्षा जे महत्वाचं आहे ना, की माझ्या ज्ञानाने मला वृद्धिगंत केलं, माझा पर्सोना, माझी पर्सनॅलिटी, माझं व्यक्तिमत्व वेगळ्या प्रकारे समोर आलेलं आहे. म्हणजे ज्यावेळी गटागटामध्ये द्वेष निर्माण करणारी येतात, त्यावेळी तुमचा जर इतिहासाचा अभ्यास सखोल आहे, तर तुम्ही माणसाला माणूस म्हणून बघणं शिकता. या देशाचा नागरिक म्हणून द्वेष निर्माण करणं हे माझं कर्तव्य नाही, तर मी समेट घडवला पाहिजे, हे माझी ड्युटी आहे, हे तुम्हाला कळतं. हे किती महत्वाचं आहे, महत्वाचं आहे या अभ्यासापेक्षा पण. म्हणजे मी तर उलट म्हणेल, एखादा व्यक्ती अधिकारी झाला, पण तो लाचलुचपत घेणारा अधिकारी झाला, पण उलट पक्षी दुसऱ्या विद्यार्थ्याने काय केलं, अभ्यास छान केला, तो एक चांगला नागरिक झाला आणि तो चांगला उद्योगपती झाला, तर माझ्यासाठी गर्वाची बाब हा उद्योगपती विद्यार्थी असेल. दिस इज माय व्ह्यू. म्हणजे आजपर्यंत असा मुलाखत नसेल झाली, तर मी तुम्हाला सांगते, माझ्यासाठी तो दुसरा महत्वाचा आहे, कारण चांगला अधिकारी घडणं, एक चांगला नागरिक असणं, हे जास्त महत्वाचं आहे, फार महत्वाचं आहे. आणि एक सर्वात शेवटी मला एक तुम्हाला असा प्रश्न विचारावा वाटतो, सरते शेवटी, की काही वेळा पालकांच्या वतीने देखील विद्यार्थ्यांवर बर्डन आणलं जातं, की तू इतके वर्ष झालंय करतोय, तो बघ ना, तो लागलाय, तो कशात का लागू ना, तू पण कमवायला पाहिजे, आम्हाला तू काहीतरी, तुझं पण कर्तव्य आहे की तू केलं पाहिजे, तुला मुलगी कशी मिळणार, तू 30 वर्षाचा झाला, तू 35 वर्षाचा झाला, तू अजूनही हेच करतोय का. अशा वेळी पालकांनी त्या विद्यार्थ्यांसोबत कसं वागावं. होय, दोघांनाही सांगेल, हा जनरेशन गॅप आहे, त्यामुळे मी खूप आयडियलिस्टिक होऊन नाही बोलणार. ओके, माझे पण बाबा तसेच असतात. अच्छा, प्रत्येकाचे बाबा तसेच असतात. म्हणजे ही गोष्ट इतकी खरी ना, तेव्हा आपल्याला असं वाटतं की माझ्यासोबत जे घडतंय किंवा मला जे आई बाबा म्हणत आहेत, ते प्रत्येकाच्याच आई बाबांना काळजी वाटत असते, आणि तो ना मॅम सायकोलॉजिकल ती सायकल आहे. अच्छा, ते पण गरजेचं आहे. अच्छा, कारण आई वडील जितकी काळजी करतात, मी त्यांच्याशी पण बोलेल, पालकांशी नंतर बोलूया, कारण विद्यार्थी माझ्या जवळचे, मी पहिले त्याला सांगते, पालकांना बदलवणं आता सोपं नाहीये, आणि ते नाही होऊ शकत, ती कडक झालेली आहे, ती म्हणतील हे आम्हाला सांगते, म्हणून मी पहिले माझ्या मुलांना सांगेल की माझे पण बाबा तसेच असतात. म्हणजे मग आता तू BDS केलं, तर काकांचा दवाखाना आहे ना, तिथे तू 3 तास जायचं ना, केबिन मध्ये तुला चांगलं मिळतंय ना, तू कशाला इतकी कामं करते. मग आता तू प्रेग्नंट आहेस ना, मग थोड्याशा पैशासाठी कशाला काम करते. बरोबर आहे, त्यांना मुलांची काळजी वाटते, ते पैशासाठी नाही. तर कधी कधी क्रांती करावी लागते, तो गिल्ट सोडा. मी 20,000 मागते ट्युशनसाठी, हा गिल्ट सोडा, ते लागणार आहेत, ते पैसे लागणार आहेत. लग्नासाठी 10-10 लाख लागतात ना, मग इथे 20,000 लागून आपलं करिअर बदलतंय. लग्नाचा जेव्हा प्रेशर येतं, नाही म्हणा, पण ठरवा किती. म्हणजे मला जर एखादा IAS ऑफिसरच आला आणि तो मला पुढे शिकवायला तयार असला, म्हणजे तिथे माइंड वापरा. म्हणजे मग म्हटलं तसं कट टू कट करू नका. मला IAS ऑफिसर बघायला आला,
त्याला माझ्याशी लग्न करायचंय आणि तो मला शिकू पण देणार हा. आहे, मग नका म्हणू नाही नाही मला मी लग्नच थांबायचंय. करणार नाही, मला मला थांबायचंय. टेक अ वाईज डिसिजन. Yes. कशी सिच्युएशन आली आहे त्याच्यानुसार तुम्ही तो निर्णय घेतला पाहिजे. आई वडील प्रेशर आणतात, आजही आई वडिलांना वाटतं अच्छा मग हे चाललं नाही तर, मग ते चाललं नाही तर, बरोबर. मग ते जमलं नाही तर, त्यांच्या त्यांना डोक्यात काळजी असते. असुरक्षितता वाटत असते. तर कुठे कुठे तुम्हाला क्रांती करावी लागते, पण आपली ट्रॅकच्या बाहेर गाडी तितकीच न्यायची की ट्रॅकवर परत आणता येईल. अच्छा. म्हणजे यू कांट बी आयडल ऑलवेज की मी चुकणार नाही. म्हणजे मी मुलांना कधी कधी म्हणत असते की मॅम तुम्ही फॉरेन ट्रिपचे फोटो टाका ना, तर मी म्हणते की फॉरेन ट्रिपला मी साडी घालून गेलेली का? बरोबर. म्हणजे यू कांट बी आयडियल ऑलवेज की नाही मला असंच राहायचंय. नाही, चुका होतील आणि मी चुका करू शकते तेव्हा तुम्ही स्वतःला माफ करू शकणार. आणि आता मला ही चूक बरोबर करता येईल हाही कॉन्फिडन्स असला पाहिजे. दिस इज द थिंग. तर आयडियल माणूस तसाच बनत जातो मॅम. आणि तुम्हाला चुका चुका- प्रत्येकाकडून होतात. Right. प्रत्येकाकडून. मॅम, एखादं घाण पाणी आहे त्यात स्वच्छ पाणी ओतत न्यायचंय ना, घाण निघून जाईल आपोआप निघून जाईल. तर आज पोटभर जेवलं तरी उद्या जेवावं लागतं. तसं माणसाला चांगलं पण होत राहणं ही निरंतर प्रोसेस आहे. जसं तुम्ही सुरुवातीला म्हणाला की आम्ही विद्यार्थी आहोत. बघा मी पण विद्यार्थी होण्याचं स्वप्न का ठेवलं? मी बीडीएस झाल्यानंतर म्हणू शकले असते ना मी डॉक्टर आहे. आता माझं कम्प्लीट झालंय. मला हिस्ट्री करायचंय, मला शिकायचं आहे, मला सायकोलॉजी पण करायचंय. माझे बाबा पण तसेच आहे. हो, खूप ठिकाणी आपल्याला त्याचा फायदा होतो. कारण माझे आई वडील गव्हर्नमेंट सर्वंट होते. अच्छा. येस, काही विद्यार्थ्यांना सगळं पोषक मिळतं, हे त्यांचं प्लस पॉइंट आहे. पण मेहनत त्यालाही करावी लागते, मेहनत त्याला तुम्हालाही करावी लागते. आणि ज्यांना कमी मिळतं ना मॅम, त्यांच्या मेहनतीचा जोर हा जास्त असतो. कारण त्याच्यासाठी तो जगण्या मरण्याचा प्रश्न असतो. आणि म्हणून तुम्ही बघा की गरीब विद्यार्थी करतात. आणि माझी एक ही आशा आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थ्याने करावे, आर्टच्या विद्यार्थ्याने करावे. फार सोपं आहे. एकदा समजलं ना की करता येतं, मेहनत तुम्ही करू शकता, अभ्यास कसा करायचा ते कळलं, म्हणजे आयुष्यभर नंतर तुम्हाला वाईट अनुभव येण्यापेक्षा किंवा जीवनामध्ये संघर्ष बघण्यापेक्षा हे आयुष्याचे चांगले वर्ष आहेत, ते तुम्ही मेहनतीला देऊ शकता. नक्कीच मॅडमने तुम्हाला बरीचशी माहिती तुम्हा आम्हा सर्वांना दिलेली आहे. एक अतिशय चांगलं मार्गदर्शन मॅडमने केलं आहे. आणि त्यांनी स्वतः आवाहन केलं आहे की त्यांचा नंबर स्क्रीनवर डिस्प्ले होणार आहे आणि त्या नंबरवर तुम्ही तुम्हाला कसलीही अडचण असेल, तुम्हाला कसलंही मार्गदर्शन हवं असेल शिक्षणाविषयी आणि तुम्हाला नेमकं करिअर कसं निवडावं याची माहिती हवी असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिल्या गेलेल्या या नंबरवर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि मॅडम स्वतः तुमच्याशी बोलतील, तुम्हाला मार्गदर्शन करतील. तुम्हाला नेमकं कुठल्या करिअरमध्ये तुमची रुची आहे त्या पद्धतीने तुमची टेस्ट घेतील आणि त्या पद्धतीने देखील तुमचं मार्गदर्शन त्या ठिकाणी त्या करतीलच. MPSC लक्ष्य अकॅडमीच्या संचालिका डॉक्टर प्रीती राऊत तट्टे मॅडम आपल्यासोबत आहेत आणि त्यांनी खूप सुंदर असं मार्गदर्शन आम्हाला केलं आहे. त्यांच्या MPSC लक्ष्य या अकॅडमीला आमच्या RCN डिजिटल न्यूजच्या वतीने आम्ही खूप खूप पुनश्च एकदा शुभेच्छा देतो आणि धन्यवाद. 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 जसं 10वी झाली आहे, 11वी 12वी झाली आहे तेव्हापर्यंत मुलं मार्क्स मिळवण्यासाठी मागे लागलेले असतात. तसं पालकांचं प्रेशरही त्यांच्यावर असतं. जसं आपण इंजिनिअरिंग किंवा डॉक्टर या विषयाकडे जर पाठवलं तर बऱ्याचदा आपण विद्यार्थ्यांना आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलताना पाहतो. कुठलंही एम आता आपल्याला साध्य होत नाहीये आणि म्हणून आत्महत्येचा पर्याय हा कधीच योग्य नाही. बरोबर. MPSC मध्ये पण असं घडतं. अच्छा. UPSC मध्येही असं घडतं. पण आता आयोगाने इतकं सोपं केलेलं आहे की MPSC आणि UPSC या दोन्हीला सिलेबस हा अगदी वर्ड टू वर्ड सारखा आहे.